सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. काय बदलत चालत. पहिल्याने कोण आवडती? काही झालं पिले अकराच्या मुखात एकच शब्द असते, आई 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 आई. आणि पुन्हा का याच्यातला आनंद त्याला कळत नाही. आणि नंतर मग आई बाप सोडून देते. बरं बायकोवर तरी कुठपर्यंत प्रेम करते? बायकोला लेकरू होत नाही तोपर्यंत, आणि एकदा लेकरू झालं की त्याच्यावर प्रेम करते. बरं ते तरी पोरगा याच्यावर कुठपर्यंत करते? त्याला बायको येत नाही तोपर्यंत. म्हणजे या संसारातला जे खेळ आहे वरचीवर खाली खालीच येत चलत आहे. मला उगं लग्न झालं महाराज 2-4 दिवस तुम्ही नवरदेवाला असं जिहारी घालून बघायचं. असलं तर जिहारी घालते त्याला म्हणा जिहारी असलं टावर फुलं असते त्याला, बोलूनच देत नाही कोणाला. त्या कुठपर्यंत एक लेकरू बाळ असते, आणि एक लेकरू बाळ झालं त्याला म्हणा जिहारी. ते आनंद राहत नाही त्याचं, ते कमी होते. मला लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला म्हणायचं नाव घ्या, असलं नाव घेते महाराज. ती इथून सुरू करते तो पार तिकडं कोणतं गाव इकडं परतूरच्या होते ढोबळेवाडीच्या त्या अण्णाला मलाच माहित फक्त दादा तितक्या लांब नाव जातं. असलं नाव घेते दादा बायको लग्न झाल्या झाल्या. घेऊ का एखादं? माहिती का आपण तिघं संगत होतो विठाला असलं नाव घेते महाराज. ते असं माणूस होता वास असं. बरं लग्न झाल्या झाल्या नुसतं म्हणायचं आपण घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं मला खायत का घरी हायत. मग इतकं अंग हालायचं काय करायचं? मोकळं मन हायत. तितक्यातलं ते प्रोग्रामच वेगळं असते महाराज. ते नुसतं बघत राहतो त्याचं ते बोलणं चालणं बघितलं ना बाबा ब्रह्मचार्य बी वाटतं घ्यावा काय उरकून करते. असलं नाव घेते मला. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तार आडकी त्याला घोंगरं 12 पान खाते. 13 घाम येतो झाला झाला. तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाण्याला. हांडा नेते पाण्याला पाणी आणते. आडाचं वाड्या बांधते भिंगाचा. वाड्यात वाडी 7 वाड्यात पलंगावर गादीवर उशीवर बशीत कपात घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. असलं नाव वाजवायची तर जरा जोरात वाजवा, नाही तर नाही वाजलेली बरं हो ना. काय नाही तर हो ना काय असली वाजली. असलं नाव घेते कुठं 4-2 महिने उगं दादा. आणि एक लेकरू झालं आणि तिला म्हणायचं नाव घ्या. 3च काड्यात आवडीची गुरुजी. आणि मग नाव घेते राम बसले राजावर, सीता बसले अंकावर. आमचं त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर. बाकीच्या काड्या काय चुलीत अरा लय खेळ बेकार महाराज. आणि मग म्हातारपणाला तिला म्हणायचं नाव घ्या. असलं नाव घेते महाराज. जात होते हळदी कुंकाला. बटन तुटलं बाटव्याचं. काय नाव घ्यायचं त्या साठव्याचं? महाराज म्हणले हे संसार असला जो किती बी करा तुम्ही याच्यात काही खरं नाही काय नाही. म्हणून तर म्हणते काकड्यात म्हणतात माणसं संसार दुःख मुळे चौकडे नाही कोठे रात्र दिवस आठवडा विसरून जावो. काकड्यात माणसं किती बी श्रीमंत असू द्या घमेंडच उतरती महाराजाची. हे बघा काकडा कशा करा किती बी पैशावाला माणूस तुम्ही काकड्यात आणून बसायचं. आणि गुरुजी सारखे वाजणारे पाहिजे, गुरुजी सारखे मानणारे पाहिजे, सकाळच्या चाली पाहिजे. पण ते चाली तशा म्हणावं लागतात. सगळ्या पडस्वरा चाली. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत. आणि मग त्या श्रीमंताच्या डोक्यात उजेड पडतो. तो म्हणतो अरे बापरे हे झटकात अवघड दिसतो. आपण तो लोकांच्या बांधू करू जमिनी घेतली. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडते. तिथून ते सावध होते. काकड्याची दाखवते महाराज. चाली तशा म्हणावं लागतात महाराज. म्हणून हे संसार आहे ना याच्यात तुम्ही रमू नका. त्या मधला समाधीने तर लेकराला पाण्यात टाकून झोका. सांडी बाळा सांडी संसार चंदू माशिया मोहळ रे रचियेला रे कंदू जा देहना शिवंत
कोणाचं प्रमाण आहे? मदल असायचं. लेकरं होते महाराज 4. 4ही लेकराला असले संस्कार दिले आईनं. असली आई अजून जन्मालाच आली नाही. आहे का फुले पिंपळगावमध्ये असली आई कोणती? लेकराला पाळण्यास टाकते त्याला म्हणते तू तू काय कर, संसार सोडून दिन, वनात निघून जा. एक तरी आई आहे असली, ती म्हणते लेकरा शाळा चांगली शिक, नोकरी लागली पाहिजे, चांगली बायको मिळाली पाहिजे, चांगला तो संसार आणला पाहिजे, याच्याकरता आमचे प्रयत्न आहेत. आणि काय महाराज लेकरा काय मधाला समातीने आणि महाराज त्याच्यामुळे लेकरं आज बिघडते. आईपासूनच लेकरू बिघडत आहे ना, आईपासूनच. बापापासून कोणीच बिघडलेलं नाही, कोणीच सुधारलेलं नाही अजून. हो, कसला बी बाप खानदानी वाईट असू दे, आई जर तुमची धोरणात असेल ना, लेकरू बिघडतच नाही. हिरण्यकश्यपू कोणाचं नाव होतं? त्याचंच होतं. कोणाचं होतं? कोणाचं नाव होतं? त्याचंच नाव होतं. आणि त्याच्या पोटी लेकरू जन्माला आलं. कोण? आणि त्याचं काम होतं कोणाचं? हिरण्यकश्यपूचं काम होतं, जे माणसं सत्य करतात त्याला टाळं नेऊन देणं, पाखवा नेऊन देणं. नाही नाही नाही, अहो जे नाव घेतात त्याला काटाच काढणं. महाराज म्हणे नाव घेवो नेदी देवाचे. आणि असल्याच्या पोटी लेकरू जन्माला आलंय. कोण? भक्त परत. कोणामुळं? बापामुळं नाही, आईमुळं. ज्ञानोबारांनी वेश लिहायला विसरले नाही. सत्वर उच्चार सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवला दला कृष्ण. कारण सगळे लेकराची चाळी कोणाला माहित असते, त्याच्यामुळे तिच्या हातात याला सुधरायचंय का. आणि शाळेतले लेकरं गुरुजीकडे बघून वागते, घरातले लेकरं मायबापाकडे बघून, आणि सगळा समाज साधूकडे बघून. साधू हुकला, समाज हुकला, मायबाप हुकले, लेकरं हुकले, आणि गुरुजी हुकले, पोरं चुकले. आता कोण बिघडेल कोण सुधारलं हे कीर्तनात तर सांगायचंच नाही. आता गुरुचा शिष्याचा तर मिळत राहिला ना. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्या. ज्या माणसाकडे पकवास शिकली त्यालाच म्हणते आपल्यापेक्षा त्याला बोल एक कमी होतो. याला म्हणायचं विद्या घेऊन माझे गुरु शिजू. ज्ञानोबा कोण्या माणसाकडे कोणती बी कला शिका मारा, नुसतं बोल ऐकला तरी त्या माणसावर आपली श्रद्धा पाहिजे. त्याच ऐकून वाजवलोच ना आपण. बरेचसे माणसं आहेत गुरुजी, त्याचं ऐकून सांगते, त्याचं ऐकून वाजते, त्याचं ऐकून म्हणते, पण त्याचं नाव घेत नाही. असलं केलं नाही पाहिजे ना. कवा ना कवा तरी काटा निघत असतो. विठाला आपला विषय बाजूला कुठून गेला ध्यानात तुमच्या? कुठून? तू म्हणतो तू गेला कुठे, याचाच वेळ नाही तर यायचा काय विषय बघा. तुम्ही सगळं हातात मायबापाच्या, आणि एवढे सप्ते करायचे महाराज, एवढ्याले खर्च. आता किती बेजार आहेत महाराज. सकाळपासून कोर्ट द्यायची मला किती फोन आले, तर मला एकट्यालाच नाही. आता इतकी मैफिल तयार करायची मला कष्ट का साधे आहेत का महाराज? मग उगच आहेत का महाराज? एवढे परिश्रम का उगच आहेत का? त्याला का धंदे नाहीत म्हणून करायलेत का, काम नाहीत म्हणून करायलेत? बरं आता तुम्ही एवढे प्रोफेशनल माणसं इथे येऊन बसलात महाराज, हे सगळे बघा. आता हे आमचे घाटोळ महाराज आलेत आडगाव, त्यांचे सोबत आलेत. आमचे आता हे डॉक्टर साहेब आले, हे आमचे महाराज लोक आले. तुम्ही इथं बसलात, तुम्हाला धंदे नाहीत म्हणून बसलात का, काम नाहीत म्हणून? अहो सर सोडून आले ना माणसं, धंदे नाहीत वय काय ज्याचा त्याला नाही. आपण आलो काय सत्य करायचं कशामुळं? माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं, याच्याकरता हे कार्यक्रम आहे मला. आता इतक्या लांबून मी इथं बोंबलत आलो कशाला? कोण म्हणलं पैशाला? कशा करता? बदल झाला पाहिजे मला, जबाबदारी मला. ज्या आईच्या पोटी आपण 9 महिने 9 दिवस तिला कष्ट दिलेत ना, लेकरांनी त्या आईच्या दुधाची किंमत करायला पाहिजे. कारण ज्या आईनं आपली इज्जत कुठंच उघडी केलेली नसते, त्या आईने लेकरा करता ती इज्जत कुठे बी उघडी करावं लागते. त्याच्यामुळे तिच्या दुधाची किंमत केलीच पाहिजे. केली महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी. आले आता 19 फेब्रुवारी जवळ. किंमत केली तुझ्या दुधाची आई जिजाग, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा.
किंमत केली आई तुझ्या दुधाची जिजा गो झाला इथं काय लादायचं महाराज नाचायला आणि त्याला मी तर लय मोकळ्या मनाचा मला माझ्या बाबतीत लोक म्हणते कीर्तन लय जोरात सांगते हो पण अंगत लय हालीत याट गाळा तुला आकलत नाही तुला तुला कळतच काय गाजर पारखी तुला कळत काय ते कोणाला बी कळत असतं का मला त्याला पारखी लागत असतो तेव्हा त्याला कळतंय याच्यातलं काय मर्म आहे पारख्यामध्ये तोंड घालायचं नाही पारखियामध्ये नाही घालू तोंड काय तुझं त्याशी येईल महाराज मला सांगा ते पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचते प्रेमामुळं का तिरस्कारामुळे तिरस्कारामुळे लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन नाचतील लय त्याच्यावर प्रेम आहे म्हणून का टाकलेली जिरत नाही बघा ना तुम्ही मग 3 वाक्य बघा कशी आहेत महाराज निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे लग्नातलं नाचणं मस्तीचं आहे आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं आहे इति सोपान महाराज सानप इति उवाच त्यांचं ऐकलं म्हणून त्यांचं नाव घेतलं पाहिजे कोणाचं बी ऐका पण नाव पुढे घ्यायचं हे 3 वाक्य त्यांचे गोड कीर्तन करतात महाराष्ट्रात नामांकित नाचलं पण फक्त लोकांनी आपल्याकडे बघायचं म्हणून नाचायचं नाही त्या नांदेडकडे एक चोपदार आहे मग असलो नाचलो असलो नाचलो पण त्याला माहितच नाही आपली बायको कीर्तनात आली मग लय नाचलं घरी गेलो महाराज बायको आता बाईचं बोल ती म्हणली तिथं तर लय जोर होता तुम्हाला अरे बाबा ते मला अरे बाबा माणसं तर नीट बोलत आहे नाही नाही लयच नाचू लागले कीर्तनकार ओळखीचा होता काय का लय पैसे देऊ लागले का लय देवाबद्दल प्रेम होतं तेव्हा मला तो पाया पडतो बाबा देवाबद्दल प्रेम नव्हतं कीर्तनकाराबद्दल प्रेम काऊन नाचत होते काय सांगू गाड्या कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात जे झुरळ घुसलं ते निघा आता असला परमार्थ केल्यास कवा महाराज मेळ लागला लय अवघड असा परमार्थ आहे महाराज आपला अवघड उगा आपलं आता चलत राहायचं आपला परमार्थ म्हणजे करीत नाहीत त्याच्यापेक्षा बरा आहे पण लय अवघड फळ पोहोचत नाही महाराज नांदून वर माय व्हाय ना तर निनांदी का व्हायची विठ्ठल संसार काय नाही याचं काही डोक्यात घ्यायचं नाही महाराज म्हणजे लेकरं बाळ धोरणात असले सगळं धोरणात असलं संसार याच्यातलं काही डोक्यात घ्यायचं नाही हे अनुभव लोकांना सांगायचं बी नाही फक्त एक अनुभव असा आहे देवाचं दर्शन झालं की लोकांना सांगायचं बाकीचं कोणतं तुम्ही किती पैसे कमाव संसारात लोकांना म्हणा आम्ही 5 कोटीचा बंगला बांधला लोक म्हणतात तो यापेक्षा लई येतं त्याला म्हणत आम्ही आता गाडी घेतली कोणती शुफ्ट डिझायर तो यापेक्षा आमच्याकडे भारी पण त्याच्यात आनंद मानित नाहीत लोक त्या नुसतं म्हणायचं असं लोकाला संसारातलं देख होतच नाही तुम्ही किती बी सांगा त्याला आपलं आपलं असं असं चाललंय तिथे 10 एकर जमीन घेतली कालच आम्ही एक जणाला 20 एकर घेऊन पण आपल्याला काय म्हणा म्हणजे संसारातलं कमवून लोकांना सांगितलं काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे तर त्याच्यातलं सांगायचंच नाही फक्त परमार्थातलं सांगितल्याशिवाय सेवितो हारस वाटी तो भारे हो मुला भारे हो मुला सेवितो हारस
तुम्ही भाग्यवान माणसं आहेत महाराज. हे माल सापडणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही तर आपल्या इकडे हे सोपं नाही. पण आलेत मार कशा करता प्रेमा कर. आता कोर्टे दाजी म्हणल्यास काय लय देणार आहेत का घेणार आहेत का तसं पण प्रेम तसं काय नाही. उगा आपलं केला इशारा जाता जाता तशी काय अडचण नाही. हा प्रेमा करताय महाराज हे सगळं काय आता जे ते काय नसतं काय सगळं पैसा करता नसते दादा. मग कसं आहे होय हा सगळं पैसा करताय का. अहो जीव लावला तर रानचं पाखरू सुद्धा पण जीव लावला तर रानचं पाखरू जवळ येते नुसतं जवळ नाही येत मांडीव बसते आणि मग प्रश्न पडतो कुण्या गावात जीव लावला पाहिजे. लोक महाराज तुमच्याजवळ पैसा किती याच्यावर तुमच्या घरी येत नसते. तुमचं बोलणं गोड पाहिजे. लक्ष्मी वसती जिव्हाग्रे मित्र बांधवा. बोलणं गोड असलं की सगळं होतंय महाराज. प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मातीचा स्वभाव आहे महाराज. हो करा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. समजता बंधू मानावे जगाला प्रेमार अनुभव घ्यायचा आणि सांगायचा. सेवितो हारस वाटितो आणि मस्ती पाहिजे. धुंदीत गाव मस्तीत राव जाऊ आज प्रीत त्याला वाजणारे तसे पाहिजे तवा असं आग हालत नाही तर काय काय असे वाजी तिथं असल्याला मूड खराब करते. दोनच बोल भुम भुम परांडा भुम भुम परांडा काय वाजी ते महाराज असले माणसं असले ना कीर्तन कवाशिक होतं याचा मेळ लागत नाही गुरुजी. आणि मी तर आल्या महाराज असलं औषध पिऊन आलोय मला तर तरीच आली. अरे बघ आमचे डॉक्टर साहेब महाराज ते तुळशीचा काढा आहे महाराज त्यांच्याकडे. आता ते आलेले आहेत महाराज ते एक एक सगळ्यांनी घ्या महाराज घ्याच तू. आता मी जरशी 4 थेंब पिलेत महाराज. ते तुळशीचा अर्क आहे त्याच्यात 5 वनस्पती आहे ना किती 5 असलं औषध महाराज तरतरीत निर्माण करते. मला वाटतं कीर्तन संपलं सगळ्यांनी घ्यायचे. जास्त काही किंमत नाही त्याची. मला वाटतं फक्त 200 रुपये आहे की नाही. हेच जा महाराज असला नाही आयुर्वेदिकच्या पुढचं आहे महाराज. असं काहीच इफेक्ट नाही त्याचा. घेतलं पाहिजे घेताना घेतलंच पाहिजे मला. आता मला तरी बरं वाटायला बा. आता मग मला बरं वाटायला याचा अर्थ तुम्हाला तर वाटणारच. विठाला चांगला अनुभव सांगा महाराज म्हणले. आता हे पकडा देवा तो दर्शन झाला ते धावणारं जे मन होतं ना गुरुजी ते आता शांत आता कोठे भावे
तर परिणामच असा झाला, भाग गेला अभंग पित्ताच्या करता असं घेतलंय. महाराज म्हणले आता आमचं मन धावतच नाही, आता शांत झालंय. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, आता ताण राहिला नाही, मन धावत नाही. महाराज म्हणले मग आता धावत नाही, याच्या आधी धावत होतं का? 5च मिनिटं राहिले, सांगा जरा लवकर लवकर. महाराज म्हणले याच्या आधी धावत होता, आमच्या हातात राहिलं नाही. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटल्या युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही माझी हाती. मन शांत होणं इतकं सोपं नाही. फेटा बांधून कीर्तन करणं सोपं आहे, पण मन शांत होणं नाही. कारण चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलंय कोणी. अहो 15 कोटीची प्रॉपर्टी होती, पण गाजाच्या आत बसावं लागले. कोणला? महाराज. अहो चांगले चांगले बसले, कोणी बसले? आजब झटका मारेगा, कंपनीचा माल येते का? हातगाड्यावरला सोपं आहे. आज बचत कमायका गुरुवारी भीमसिंग महाराजाच्या मुखातली चाली. डुबाया परमार्थ सबका, डुबाया परमार्थ सबका, डुबाया परमार्थ सब. आज चांगले चांगल्याचे दिवे लागले कालिदास महाराज. इंद्र चंद्र को क्या क्या हुआ आए सबको मालूम, नारदा की तो आईशी नवबद गाजी, अजब झटका माये. काय म्हणा, पण जुन्या माणसाच्या मुखात वाढवायला. आज बी आमच्याकडे ते भानदास महाराज मग काय सकाळचा काकडा मारा, ते पिंगळा ते पांचाळ मामा हो द्यायचं का एकदा. लयच गोडा ना. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो जगाला गौरव फिरतो. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो वरचालीला तुम्ही सावध राहावे. वरचालीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला तुम्ही लावून सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी येईल महा, बरेल भाव चिठ्ठी येईल महा, चिठ्ठी येईल महा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली 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 लय बदन महाराज. आता उगा टाइम झाला नाही तर काय घेऊ का? 10-5 मिनिटं शिल्लक घेऊ का? वरचे पैसे वाढून द्या ना. तस काय उगा आपलं चालतं. लयच गोड महाराज, लय आता लय लय गोड राहील. आता हे कालिदास महाराज गुरुजी तुम्ही ऐकणारे म्हण नाही तर लय जरा उलटा बाज असतो आपला असा फिरून फिरून. पण नको आज जरा अधिकारी माणसे जरा बरे, जरा थोडा हिशोबानेच बरं. आता लय भद नाहीत आपल्याकडे असले टिटवी ते लय लय गोड सुगरी मार, लय लय मजा येत असली. पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखना डोर फिरतो. पिंगळा महाद्वारी महाराज म्हणले आता काय, कुठून बाजूला गेलो आपण?
भाजप झटका मारे का महाराज म्हणे मन शांत होणं इतकं सोपं नाही. काय वगा दिलं महाराज नाथ महाराज. मने आकळिले सर्वाशी परी मन न कळे कोणाशी. मने छळिले देवाशी ते केले इंद्रियाशी आटोपी. चंद्र अधिष्ठाता मनाशी मने छळिले चंद्रम्याशी. व्यभिचारुणी गुरुपत्नीशी शेरोगी त्याशी मन केली. भरपूर वेद आता सांगत नाही. पण ते म्हणते मला इतक्या जणाला मनाने परेशान केलं पण आम्हाला नाही. आमच्या हातात आलं आता कुठे तुझे चरण. त्याचा परिणाम असा झाला भाग गेला अवघा झाला भाग गेला शिन गेला. आणि त्याचं सहजच रूपांतर असं झालंय प्रेम रशे बैसली मिठी आवडी लाठी. आणि खरं माप आमच्या पदरात पडलं. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरे माप. भाग गेला शिन गेला अवघा झाला गेला शिन गेला अवघा झाला. आनंद झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला थांबतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल मायबापाचा अंत करून करून क्षमा करा. आणि जे योग्य असेल ते माझे गुरुवर्य भजनानंदी वैराग्य मूर्ती रखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. ना तरी बालक बोबड्या बोली कावा कुडा बिचुका पावली. ते चोज करून माऊली रे जे जेवी करविली तैशी कटकट. वाकडे का नीट देव जाणे. श्री हरिभक्ती पारायण तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल भोगे
आश्रमात या बघा गपदा सरग मगर गप आश्रमात या कधी रे येशील रामा रघु नंदना सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव.
तालुका माजलगाव, जिल्हा बीड.